मंडळी नमस्कार. एस फॉर श्रीकांत देवड म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बटाटा वडा, तो सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा. चला तर मग आता मी त्यासाठी बटाटे आहेत ते अर्धे कट केलेत आणि ते आता मी वाफवायला ठेवणार आहे, शिजवून घेणार. चांगले मऊसर असे शिजवून घेतो. मग आपण भेटू पुन्हा थोड्या वेळाने. Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी. एस फॉर श्रीकांत देवड म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बटाटा वडा. तो एक वेगळ्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण आता पाहून घेऊ. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की आम्ही बटाटे चिरून घेतलेत आणि ते शिजायला लावलेत. आता त्याच्या पुढचं आपण पाहूया. हे बघा, शिजवले आणि त्याच्या आता वहिनी सालं काढते. हे बघा, सालं काढून आपण ते बटाटा हा मॅश करून घेऊ, एकत्र करून घेऊ, जेणेकरून त्याची फोड राहणार नाही. तर आपण भेटू थोड्या वेळाने. हे पहा, इथे मी कोथिंबीर, मिरच्या आणि आलं आणि माझ्याकडे लसूण पेस्ट आहे म्हणून मी लसूण पेस्ट घेतले. तुमच्याकडे लसूण असेल तर तुम्ही लसूण घ्या आणि चवीपुरतं आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत. आणि आपला हा गावठी मिक्सर आहे, वरवंटा, खलबत्ता आणि वरवंटा, तर त्यामधून आपण ते ठेचून घेणार, बारीक करून घेणार. एकदम पण आपल्याला पेस्ट करायची नाही आहे त्याची, तर असं भरडच ठेवायचं आहे. त्याच्यातून आपण एक कुटून घेऊया. हे सगळं मिरच्या जरा जास्तच घेतल्यात कारण कमी तिखट आहे. आलं घेतलं आहे, कोथिंबीर. तर आता मी हे सगळं वाटून घेतो. हे बघा, इथे मी आलं ठेचायला घेतलं आहे. बस, त्याच्यात होईल अजून बारीक. आता आपण मिरच्या घेऊया. थोड्या थोड्या करून मिरच्या आपण ठेचून घेऊ. हे मी आता मिरच्या ठेचून घेतो याच्यामध्ये. आपण भेटू थोड्या वेळाने. बघा, आपला बटाटा मॅश करून झाला आहे. मी थोडीशी याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आणि आपलं वाटणसुद्धा झालेलं आहे. हे बघा, एकदम बारीक आणि भरडमध्ये. आणि पीठ पण आपलं कालवलं आहे. जे पीठ कसं म्हणजे आपण जे भजीला कालवतो तसंच कालवायचं. मुंगी पडली. तुम्ही खाणार मग मुंगीला नको. मुंगी खायतो राजा. तर मग आपण आता भेटू थोड्या वेळाने. हे कालवताना कोथिंबीर थोडीशी टाकले, थोडीशी उरली होती ती. आणि आता हे मी वाटण आहे ते मी आता काढून घेतो वरवंट्याचं. हाताला जरा जपून, तिखट आहे मिरची, जपूनच वापरायचं, नाहीतर मग चमचा घ्यायचा. तर हे बघा, हे आता इथे वाटण आहे ते पण काढून घेतो. आपल्याला जसं हवं आहे तसंच आपण वाटण काढून घ्यायचं आहे. उरलेलं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वड्यासोबत खाऊ शकतो. हां, वड्यासोबत सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि खायचं किंवा फोडणी द्यायची. आळ्याचा प्रकार जास्त आहे, तो इकडे घे. हे बघा, मी हे सगळंच टाकणार आहे कारण मिरची काय तिखटाला थोडीशी मिरची थोडीशी
तिखटाला कमी आहे. आता हे मी कालवतो आणि आपण भेटू थोड्या वेळाने. आता हे हे बघा असं कालवायचं, एकत्र करायचं. हे कालवून आपण साधे जे बटाटे वडे करतो तसंच एक मी रेसिपी टाकलेली आहे बटाटा वड्याची, पण त्याला मी वरून फोडणी दिलेली. हे आपण आता ह्याला फोडणी न देता करणार आहोत, एक वेगळ्या प्रकार बिना फोडणीचा. काही लोक काय तुम्ही करतात, बटाट्याची भाजी बनवता. हां काही लोक भाजी बनवतात. हे आम्ही भाजी न बनवता हे असं करून बघतो, एक वेगळ्या प्रकारची, साधी आणि सोपी. कसं लागतं बघूया. ॲक्च्युली आम्ही हे असंच खातो. अलिबागचं फेमस वडापाव. जसं दादरचं कृष्णा वडा तसं आमचा अलिबागचा वडा. अलिबागचा वडापाव. हे बघा आपलं आता हे कालवून झालेलं आहे. आपण आता भेटू आपल्या चुलीजवळ. तेल गरम करत मी ठेवलेलंच आहे, पण आता डायरेक्ट चुलीजवळ भेटू. बघा इथे आपण गोल गोल असे लाडूसारखे गोळे केलेत वड्याचे. काही जण चपटे करतात, आम्ही गोळे केलेत आणि इझिली होतात. तर मंडळी आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा आता त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकतो. हे बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे जे केलेले गोळे आहेत ते आपण पिठामध्ये टाकूया. मी पीठ म्हणजे आपलं जसं आपण भजीला करतो तसंच मी पीठ केलेलं आहे. ते कसं ते तुम्हाला दाखवायला नको, प्रत्येकाला माहीत आहे आपण भजी करतच असतो. हे बघा थोडं थोडं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपलं तेल पण खूप छान प्रकारे तापलेलं आहे. चार पाच टाकून घेणार आहे, बाकीचे मग नंतर. सगळेच काही तुम्हाला दाखवत नाही आहे. तर मंडळी ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून पहा. करून पहा नाही करा. अशा प्रकारे करून पहा, खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करून पण सांगा. हो कसे झाले ते आम्हाला कमेंट पण करा. तर आता आपण हे आलटी पलटी करूया. धाऱ्याने अलगत आलटी पलटी करून घ्यायचे. हे बघा इझी होतात ते. जरा अजून 5 मिनटं ठेवू आणि आपण काढू. आपण भेटू थोड्या वेळाने. मंडळी आपले वडे तयार आहेत. आपण आता ते काढून घेऊ. प्लेट मी घेतलेली आहे बघा, आणि त्यामध्ये आता मी हे आपले वडे ते मी काढून घेतो. बघा किती खमंग आणि खुसखुशीत झालेले दिसत आहेत. असेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊ.
हे तुम्ही ओली चटणी किंवा लाल चटणी याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. असेच आपण दुसरेही टाकून घेऊ. चूल पण आपली मस्तपैकी पेटलेली आहे. आशा नव्हती अशी पेटेल, कारण रात्रीत पाऊस पडला. गारव्याने कशी माती ओलसर होते. अचानक भयानक आज आमचा हा वड्यांचा बेत झाला. त्यामुळे आम्ही आज हे करायचे ठरवले. आणि बरेच दिवस झाले नव्हते आमचे असे. आठवड्यातून नाही पण महिन्यातून आमचं एकदा तरी. 15 दिवसातून एकदा होतं, महिन्यातून दोनदा व्हायचं. हां बघा, महिन्यातून 2 वेळा असे आमचे होतच असतात. कारण मी बटाटा वडा लवर आहे, मला खूप आवडतो तो हे. आपण भेटू आता थोड्या वेळाने, म्हणजे वड्यांची चव घ्या. तर मंडळी हे बघा, माझ्या हातामध्ये आहे बटाटा वडा. आता मी तो खाऊन दाखवतो. मस्त, व्हेरी व्हेरी टेस्टी, एकदम छान. तर ही रेसिपी तुम्ही करून पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. आणि पाहिजेत बघितल्याने का? कमेंट पण टाका. आणि कमेंट पण सुद्धा करा व्हिडिओच्या खाली. पाहिजेत का तुम्हाला? हे बघा, आता ते दिसत नाही आहेत तसे, पण पाहिजेत का? पाठवतो. नाही तर तुम्ही बोलाल दादा एकटेच खातात, आम्हाला देतच नाहीत. असं नको व्हायला म्हणून सांगितलं. हां, तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, मस्त राहा, जीवनाचा आनंद घेत राहा. बाय बाय.